संदीप बुवा, ओ संदीप बुवा, एवढा जागा आहे तुम्ही बरं, तुम्ही झोपून गेला. बुवांचं आमचं 1 वर्षानं भेटलेलं आहे. आधी आलं पाहुणं आलं की घोंगड्याकडे देव या, पाणी बिणी देव या, मग बघूया ना. हा पाहुणा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हा व्हेरी गुड. किती 55 35 पॉज आहे. करतो एका बाजू बुवांचं कसं बुवाने सांगितलेलं आहे स्केल मध्ये गायचं. त्या मास्तर बघा येतात बबन फणस शरद कमळ हे असतं सगळं ना. बुवा शिकवायला ना ते शक्तीवाला मास्तर आहे. मी एकटा विद्यार्थी. बुवा स्केल मध्ये गावा, बुवा असं करू नका. माझ्याच त्याला कसं जातो. माझ्या आज एका वर्षात मोरीनबाई भेटलेली आहे. मोरीनबाई अहो पण संपटणार का त्यांनी केला नाही काय तर बघा ना. काय केलं काय पण तोरेवाला हाय मी गडी सांग याची बनू काय कटिया गडी. आपलं साधावाद प्रमाणे असून काय कमरेच्या खाल गायचं नाही, कमरेच्या वर लय गायचं नाही, बुवांच्या घरापर्यंत जायचं नाही, त्यांना एकीने काय बोलायचं नाही, तरी एका बाजून बारीकच लावायची नियम आहे तो. सुरुवात करूया. स्वागतम सुस्वागतम. मोठी देवता सगळे नित्य देवता शारदा माता, या महाराष्ट्राचा आराध्य देवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि यांचा वैचारिक वारसा ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये पुढे चालवला ते म्हणजे शाहू फुले आंबेडकर. यांच्या विचारांचा वारसा घेतला, त्यांच्या विचारांशी नतमस्तक होत. महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आणि या संतांच्या मांदियाळीमध्ये संत वाळूमामा, यशवंतराव होळकर, मल्हारराव होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना नमन करून माझ्या वेवलीची ग्रामदेवता आई नवलाई देवी, जळब्याची मालकी नाई विठलाई, धनी मोदोबा, धनी देवडोंगर, देव चव्हाटा, धनी केदारली यांना नतमस्तक होत. मुंबईची मुंबादेवी, विरारची जुलानी, जागेवालन, नटेश्वर, रंगदेवता आणि माझ्या रसिकाच्या तुम्हाला नमस्कार करू. मूळ गादी बाबुरंगले घराण्यातील भिवाशंकर यांचे नारायण गुरव, यांचे बाबा राजाराम, कमर विशाल, गणेश भिकाजी आणि गंगाराम प्रभाकर यांचा पुरेवाला पाचवा शिष्य शाहीर विकास लांबोरे, नवलाई देवी दास मंडळ कडवे धनगरवाडा, निर्मित शाखा जय बजरंगबली घाल पथक पन्नाजी कोटवाडी यांच्यासोबत कार्यक्रम करत असताना ढोलकीमध्ये साथ देणारे माझे संदेश ओपटे, सिद्धार्थ मार्गोळे, मेंदूला सतीशदादा साळवी, मार्गनला अजित चव्हाण आणि कॅडला रोहित नेते आणि माझा जो आवाज आताची 15वी वारी त्याच्यातील 10 अधिक कार्यक्रम ज्याने तुमच्यापर्यंत आवाज पोहोचवला तो माझा राजोत्ता पट्याळ. सर्वांना मनाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी माझे स्पर्धी शाहीर संदीप मोरे बोहारे यांना शाहिरी महाराचा मुद्रा. शक्ती तुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि सलग 3 वर्ष ज्यांनी मला सोबत केली, मला आशीर्वाद दिले असे माझे आदरणीय सन्माननीय आडवली गावचे सगळे गावकरी, मानकरी, गावकर, तिकडचे सगळे सदस्य सर्वांना मानाचा मुजरा करू. ज्यांनी मला आज देखील यंदा देखील कार्यक्रम करण्याची संधी दिली ते असे आमचे ज्यांच्या माध्यमातून मला जो संपर्क झाला होतो ते आमचे आदरणीय प्रतीक पवार माऊली, अरुण घाग आमचे जे मानकरी आहेत आमच्या आडवली गावाचे, दत्ताराम दर्डे माऊली गावकर, सर्व ग्रामस्थ मंडळी, दोन्ही मंडळाचे सदस्य सर्वांना मनाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करूयात. या ठिकाणी अनेक मंडळी आलेली आहेत.
त्यांचे शॉर्टकटमध्ये नाव घेतो. आमच्या गावचे आमच्या घराण्याचे शान शाहीर नितीन चव्हाण माऊली, आयोजक आणि शाहीर कल्पेश जोशी, आमचे मित्र प्रदीप पांडवकर. 12 तारखेला आयोजक तेच होते आणि त्यांनी सगळं बघितलेलं आहे. अनंत साळसकर माऊली आमच्या विरवलीचे, एकही वारी सोडत नाहीत आमचे माऊली. सुरेश बावदाने भाऊ आमचे निवेट इथले, महेंद्र भाऊ आंग्रे खास कर्नाटकातमधून आले, मला वाटतं मद्रासमधून आले विमानाने. काय कमाल आहे राव. आमचे ग्रंथ वाचक चंद्रकांतजी जड्यार, निलेशजी जोगळे, निखिल गुरव, वेदांत जाधव, संतोष बुवा कोल्हापटे आमचे वस्ताद, विनायकजी धोपट, जनार्दन नाचरे, सर्व युट्यूबर्स, रुपेश पांडवकर आमचे बुवा, शाहीर किशोर बेजरे आमच्या तुरेवाले शाहीर, शाहीर अतुल कदम, राजेश शिबे, सर्वांना मानाचा मुजरा करून कार्यक्रम सुरुवात करूयात. जय जय. निश्चयो खरा शरण तुझमी विघ्न भंडरा हे दया निधे श्री गजानना. या कलगीतुरावर हे कलगीतुरा ही लोककला शक्तितुरा घराघरापर्यंत पोहोचवली. ते कालच कैलासवासी झालेले आमचे शाहीर रामचंद्र घाणेकर आमच्यासारख्या शाहिरांना खऱ्या अर्थाने या कलगीतुरात आणण्यासाठी एका अर्थाने एक लोहचुंबक असतं त्याप्रमाणे एक त्यांच्याकडे शक्ती होती आणि त्यांनी एका अर्थाने आम्हाला या कलेच्या नादाला लावलं. आणि असा महामेरू असा आमचा या लोककलेतील महासागर शाहीर रामचंद्र घाणेकर हे आपल्यात नाही आहेत हे सांगताना प्रचंड दुःख होतं. त्यासोबतच त्यांचे वाचक आदरणीय जे माझ्या वस्तादांच्या संपर्कात कायम होते. अगदी बघा, मुलाला मूल जवळचं असतं, आईला त्याची लेक जवळची असते. हे वाचक मंडळींना त्यांची वाचक मंडळी जवळ असते. आणि असेच आमच्या सुधाकर गावणकर माऊली यांचंही काही दिवसांपूर्वी निधन झालेलं आहे. आमच्या तुऱ्याची पोकळी निर्माण झालेली आहे. शाहिरांनी श्रद्धांजली वाहिलीच आहे. माझ्याकडून माझ्या साजाकडून माझ्या माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी स्तवन गातोय धनी गांगेश्वराचे. धनी गांगेश्वर ज्याची बहीण विठलाई तिला इटलाई म्हणतात आज घेतली, तो भेटायला भाव तिकडे जातो. आणि माझी पण विठलाई आमच्या कॅनब्यातली, माझी कुलदेवता पण विठलाई. हे काही गोष्टीची नाती असतात. आणि धनी गांगेश्वर जो शिवशंभूचा अवतार आणि माझा तुऱ्याचा साज माझा मालक शिवशंकर आहे. आणि हे स्तवन आडवलीच्या त्या गाव रखवाल्याचं गाव रक्षण करण्याचं धनी गांगेश्वराचं चरण त्याच्या चरणाशी त्याच्या लेकरांच्या साक्षी. गांगेश्वर देव माझा धनी, गांगेश्वर देव माझा
वाचवील आता तुझ्या वाचुनी कोण वाचवील आता तुझ्या वाचुनी काहुर ताटले काहुर ताटले ये रे आता ये धावूनी गांगेश्वर देव माझा धनी गांगेश्वर देव माझा धनी छाया व्यापिनी सदाई तुझ्या गुरुपेची छाया व्यापिनी सदाई तुझ्या गुरुपेची छाया व्यापिनी सदाई तुझ्या मूळ सारे घडून आले तुझ्या मूळ सारे घडून आले जीवनाचे सार्थक होऊन गेले चरणासी माता आयुष्यभराचा त्यांच्या चरणासी माता आयुष्यभराचा त्यांच्या चरणासी माता आयुष्यभराचा चरणाशी जाता ते कविता माता चरणाशी जाता ते कविता माता कवी दोहर क्षण देव असी ज्याची गाथा आता
गणेश भिकाजी सागर प्रभाकर बोल तू रे गणपती बाप्पा कवी वासुवाणी आमच्या घराण्याचे यांचे मानसपुत्र आदरणीय भाऊ पवार यांचे शिष्य शाहीर हरिश्चंद्र धुमक आणि शाहीर दिलीप धुमक यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक, त्याचप्रमाणे आनंद साळसकर आमच्या वेरवली बुद्रुकचे 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक बारीला बक्षीस आहे. आणि फरमाईश आहे गड्या माझ्या बालपणी प्रिशा प्रतीक पवार आमची प्रतीक माऊलींची कन्या. फरमाईश आहे एक आशेचं किरण गांगेश्वराचं चरण 500 रुपयाचं पारितोषिक आणि एक आशेचं किरण गांगेश्वराचं चरण फरमाईश श्री गांगेश्वर ग्रामविकास मंडळ आडवली 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे आगर नराळचे शाहीर आमचे मित्र किशोर वेजरे सह सुनील गोवळकर प्रवीण गोताड यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आणि संदीप पडे दादा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. पहिली फरमाईश गण माझ्या बालपणी होत्या वाटड वळणी गण माझ्या बालपणी होत्या वाटड वळणी त्या वाटेने माझ्या वडिलांनी त्या म्हणजे विषय काय मला होतोय काय ते बरं नो भोवांचा गण ऐकला ना म्हणतात गावाला चूल पेटलेली आहे चुलीचा म्हणतात काळ तसंच राहिलेलं आहे. ते सगळं चाकरमाने मुंबईला आले. एवढ्या अर्जंटमध्ये आलं चाकरमाने मुंबईला हो संदीप भाऊ एवढं अर्जंटमध्ये आलं ते आलं कोकरोच पार्टीचं काय सदस्य होतं असलं काय होतं काय नाही ना तर म्हणतात भोवांचं लेखणी आणि म्हणतात तुम्हाला गार करीत दुसऱ्या बारी मी दुसऱ्या बारीत पळून जाणार आहे. तुम्ही जी धमकी दिली ना मला दुसऱ्या बारीत तुम्ही काय कुराडा दिली आहे की पारे आली काय बोलणार बुवा तर अहो हे स्थलांतर होत आहे ना गावातनं माणसं इकडे मुंबईला येतात. तुमचं म्हणणं बरोबर आहे पण समाज प्रबोधन गाव नाही की तुम्ही हा गणपती बाप्पाला काय करील इकडे या ठीक आहे बॅग भरली तर गणपती बाप्पा बॅग बरोबर जाऊ नकोस तर त्याच्यासाठी उद्योगधंदा आमदार खासदारांनी आणलं पाहिजे. मग माणसाला दिलं गावात ना गणपती बाप्पा काय काय करील द्या पैसा. निविता महेश दर्डे विना अविश दर्डे 501 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद माऊली थँक्यू सो मच. असं येत राहा मध्ये तर बुवा एक चालत ना 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 बुवाची चाला अहो गेल्या वर्षी ही चाल बुवानी पहिल्यांदा आमच्या संदीप बुवानीच गायली गेल्या वर्षी का आदल्या वर्षी. त्याच्यानंतर ह्या चालीचा एवढा काय भुसकाट पाडला नाही लोकांनी. त्याच चालीवर आमच्या राजेश बुवांचा कोकणचं 1 नंबर गाणं आहे मग नमानात घेतला नाही. आता फक्त 2च गाणी त्याच्यावर राहिलेली आहेत ती सांगण्यासारखी नाही आहेत. ती सांगतो माझ्या बापाचा येता सण
अवघ बहरते कोकण. चाकर म्हणे मुंबईला आलं तरी बाप्पाचा सण म्हणजे आला 2 महिने झाला तयारी सुरू आहे. सगळं जातात गावाला, गणपती बाप्पाच्या दर्शनाला सगळं जातात. काय गुरुवानो जातात की नाही? तवा कोकण भरतं. बाकीचं हे खाली होतं त्याला राजकारणी जबाबदार आहे. त्यांच्यासाठी तुम्ही बोललं पाहिजे. दुसऱ्या बारीला माझ्यावर चढण्यापेक्षा तर या गाणं तिकडे गावा ना. भुवांचा आमच्या डोळे मला म्हणतात तुम्ही आय लव्ह यू म्हणता पण मला कुशीत घेत नाही. अरे 4 चौघात कुठं घेऊ, 4 चौघात कुठं घेऊ? पाऊस पडतोय भेटतो तुम्हाला मागल्या दाराला. काय हो आलो तुम्ही पण तरी पण चालावाप्रमाणे आय लव्ह यू सँडी, आय लव्ह यू सँडी. अरे आय लव्ह यू एवढं आमच्या सँडीला मी बोललो असं आय लव्ह यू. तेवढे माझ्या पहिल्या 2-3 अकाउंटला पण बोललेलं नाही मी. 2-3 नव्हती बा. तुम्ही म्हणशील माझ्या बापाचा येता सण अवघ बहरते कोकण. होत घराचं नंदनवन, होत घराचं नंदनवन. ध्यान देऊन आता ऐक शाहिरा तुरेवाल्याचा गण. ध्यान देऊन आता ऐक शाहिरा तुरेवाल्याचा गण. ध्यान देऊन आजच्या बरं जगल. मला म्हणतात त्यांची सालपाटा काढतो. रंदा घेऊन आलो मी काय खैर वाटलो काळा असला म्हणून. तो मैसा तुम रंदा मारेगा सालपाटा निकलेगा. मैं ऑलरेडी काला है और काला होने तो क्या होगा? आधार कार्ड में मेरा फोटो ऐसा ही कैसा है. बात करता मेरे को डराता है भाई. इसको बोलो ना. घाबरवलो ना. भुवांचा आमच्या आलं की हे राजवादा 2-3 लाईटी अशा डोळ्यावर मारता येत नाही तुला. त्यांचं डोळं असं झाकलेलं आले वर म्हणतात काय म्हणतात गप आहे म्हणतात. सगळं पब्लिक गप आहे. अरे झोपल नाही वाद्यास गावलं. ऐसा कुछ करो ना, ऐसा कुछ करो. हे मी काय बोलणं बोललो बाय. हा याला म्हणतात याला एक आमचं म्हणलं मंगेश यादव. तर तुमचं म्हणतात वकील आहे त्यांना सांगा. मी त्यांना उभं केलं म्हटलं वकील नाही छोटा शकील आहे डिस्काउंट करेगा. नादा लागणार सगळ्यांच्या नादाला लागायचा. ह्या माणसाच्या नादाला लागायचा. आमचं प्रभाकर धनावडे आहे आमचं वस्तात. तर यांना मॅनेजर म्हणतात. मला परवाशी कळलं मॅनेजर चल आजचा गण हो पवारांनो एवढा मी जरा मी यांना हसवतो जरा. मला 5-10 मिनिटं वाढवून द्या ना. हो माझी 5 मिनिटं कमी करा ना जरा. हा चला गणा तुझी सारी किमया. हे सतीश दादा घाणेकर बुवांसोबत आम्ही वाऱ्या कमी बघितल्या. मी आणि संदेश आम्ही एकत्र जायचो बुवांच्या वारे बघायला. घाणेकर बुवांच्या जेव्हा आम्ही सगळं शिकत होतो 2009 वगैरे तेव्हा आम्ही सतीश दादांना बघायचो. ह्या माणसाचं बारीक लक्ष द्यावं सगळं. आणि तो माणूस आमच्यासारख्या आमची सुराबिरांचं म्हणतात ना आज तो माणूस आमच्या सोबत आहे. सतीश दादा खरं सांगायचं पहिलं स्तवन मी सुरात गायला स्केलला गायला. आत्ता पण सुरात आहे. यांना सांगा ना यार याच्याकडे बोला दुसरं काय नाही. नॉन सेन्स गांडा भाई. हे संदीप हे मोठे गार केला गमतमध्ये खरोखर मोठं गार केले यार. तुम्ही ऑलरेडी गार आहे. गणा माझ्या गणा तुझी सारी किमया. अंबरात मेघ चालती. जो धनी तिकडं बसलाय गांगेश्वर. अरे गावाचा रखवाली आहे. इकडचं तिकडं काय होईल. आज दरडे गावकर आहे तिकडचं. आणि जसा आपला कौल लावला उजवा घेतला जाईल जा मुंबईला जा तुझी बरकत होईल. गोरा ढोरात कोरा टोरात गोरा वासरात सगळी बरकत. आणि तसा विश्वाचा मालक आमच्याकडे सायन्स आला आता म्हणतात
बाबा पृथ्वी अशी फिरते, स्वतःभोवती फिरते, त्याला परिवलन म्हणतात. मग ती सूर्याभोवती फिरते, त्याला परिभ्रमण म्हणतात. स्वतःभोवती फिरते त्याच्यामुळे दिवस रात्र होतो, आणि ती तशी सूर्याभोवती फिरते म्हणून हे ऋतू बदलतात. हे सगळं सायन्स आहे. अरे मान्य आहे, पण ती पृथ्वी 23.5 अंशामध्ये फिरतेच कशी? 23.5चा 24 का होत नाही? म्हणजे मेजरमेंट लावली कोणी? 23.5चा 1 जरी अंश इकडे फिरली तर सगळं गार होईल. सगळा बर्फ या तुमच्या किडण्या बिडण्या सगळ्या बाद, श्वास घेऊ नाही शकत. आणि हिकडं कल्ली की सगळं जळून भस्मात. 23.5 बरोबर तेवढ्याच वरती. कोण म्हणजे कोणी लावलंय? कोण इंजिनियर कोण आहे? स्केल गणा तुझी सारी किमया, अंबरात मेघ चालती. गणा तुझी सारी किमया, अंबरात मेघ चालती. कुठून कसा येतो वारा, कुठून कसा येतो वारा, आणि कशी झाडे डोलती. अंबरात मेघ चालती. तुझी सारी किमया, अंबरात मेघ चालती. गणा तुझी सारी किमया, अंबरात मेघ चालती. कुठून कसा येतो वारा, कुठून कसा येतो वारा, आणि कशी झाडे डोलती. अंबरात मेघ डोलती. अंबरात मेघ डोलती. स्वतः भोवती पृथ्वी फिरे, त्रिकालबाधित असे खरे. त्रिकालबाधित असे खरे, त्रिकालबाधित असे खरे. परिवल करता करता, सूर्याभोवती फिरता फिरता, दिस मात्र ऋतू विसरे. प्रदक्षिणा घालून पुन्हा, प्रदक्षिणा घालून पुन्हा, तिथे कसे डोके जुळती. अंबरात मेघ चालती. अंबरात मेघ चालती. गणा तुझी सारी किमया, अंबरात मेघ चालती. गणा तुझी सारी किमया, अंबरात मेघ चालती. करतो विचार त्याच्या पुढे, दैनंदिन हे नित्य घडे. दैनंदिन हे नित्य घडे, दैनंदिन हे नित्य घडे. कोण चालविता धनी, सांगल का तुझ्या कोणी, एक तोच चिंतामणी. तुझं परदाना बाबा, तुझं परदाना बाबा, माझे दोन्ही कर जुळती.
त्यानंतर गवळण सुनील यशवंतराव आमचे हसोळगावचे 500 रुपयाचं पारितोषिक. गाणे छान आणि सुरात गातो, एक नंबर. थँक्यू सर. या आमच्या बुवांना पण सांगा जरा, फरमाईश आलेली आहे. स्मृती किरण दर्डे आणि प्रिन्स किरण दर्डे 500 रुपये आशेचं किरण डांगेश्वराच्या चरण घ्यायलाच पाहिजे. आत्ताच्या बारीला घेता, दुसऱ्या बारीला घेईन. किती नंबरला गवळण? 47. तर बुवांच्या आमच्या गवळण सालावादप्रमाणे प्रेमाची आहे. बुवा म्हणतील आंबोरी बुवांना प्रेमाची गवळण आणि बुवा थोडी कळ काढतात, बरोबर आहे. राधेला प्रेम करायचं आणि कृष्णाला थोडी खोडी करायची, हा शक्यतो आहे. त्या शक्यतोवर सगळ्यांनी प्रेमाच्या गवळणी बोलल्या पाहिजे. तोरेवालीनी थोडीशी कळ, ती कळ काढताना त्या राधेकृष्णाच्या प्रेमाला, पावित्र्याला, आमचे 33 कोटी दैवत आहेत, त्यांना कुठेही बाधा आली नाही पाहिजे. फक्त गंमत असली पाहिजे. म्हणजे बुवांची कळ काढताना, बुवांना चिमटा काढताना बुवा पण हसले पाहिजे. गुदगुली करायची. बुवा आम्ही गुदगुल्या करतो, याला काय जास्त त्रास करून घेऊ नका. त्याच्यामुळे बुवांची काही गवळण ती आहे ती ओके, कारण माझ्या बालपणी तीच चाल. एक तर नामाई चाहो तुम्ही, ती परत काय द्यायची. प्रेमाची गवळण आहे, वेळ कमी आहे. त्याच्यामुळे बुवा माझी गवळण एक मोकळा एक अंतरा. आग स्वयंपाक करतो डाळ भात, जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. जेवाला बघताना वाट यक्षा, अगं जेवाला बघताना वाट. यसार काय म्हणतोय बघा, मी राधेला काय बोलणार नाही. राधा माझी प्रेमाची आहे, पहिल्यांदा आईला मी बोललेलाच आहे. आणि आज म्हणून कुशीत घेणार म्हणजे घेणार 100%. फक्त बघित राहायचं. कुशीत काय कुशीत ना नाही बोल, कुशीवर घेतो बोलले. तू म्हणतो घे कुशीत, नाही तर तुला घेतो उशीत. याला उशीत घेण्याला मी एवढा लहान आहे. बुवा तुमची उशी केवढी मोठी आहे, उशी एवढी मोठी आहे. सगळ्या गोदळ्या शिवल्या उशीच्या म्हणून. बुवा इकडे बघा. तर ही मावशी काय नाही खात हो, ही माझी राधा आहे, एक मावशी आहे. ही मावशी काय नाही खात हो, फक्त मागते मऊ मऊ भात. का का कारण कारण कारण. ही मावशी काय नाही खात हो, फक्त मागते मऊ मऊ भात हो. हिच कशानं पडलं दात हो, हिच कशानं पडलं दात हो. झोघात हो झाला कशानं झाला घात हो, घात हो झाला कशानं झाला घात हो, घात हो झाला कशानं झाला घात हो, घात हो झाला कशानं झाला घात हो. ही मावशी काय नाही खात हो, मागते मऊ मऊ भात हो. ही मावशी काय नाही खात हो, मागते मऊ मऊ भात हो. हिच कशानं पडलं दात हो, हिच कशानं पडलं दात हो.
चंदन दर्डे शिडी पहिल्यांदा दिलेला बाबा 301 रुपये. तुला बरकत येऊन दे. हे कुठलं असतं बोल रे ते दुसऱ्या वर्ग घेतो आठवण. तर या ठिकाणी योगेश अशोक दर्डे चौकवाडी. योगेश अशोक दर्डे चौकवाडी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि हे IBN लोकमतचे एडिटर आहेत. मानाचा मुजरा एवढ्या पदावर आमची माणसं आहेत. संतोष दर्डे, अरुण घाग, मानकरी आणि प्रतीक पवार माऊली या ठिकाणी स्तवन झालेलं आहे. गण आणि गवळण झालेलं आहे. मला 5 मिनिटं दिलेली अजून आहेत, पण मला अजून फक्त 5 मिनिटं वाढून द्या. त्याचे कारण आहे, गेल्या वर्षी बुवांचा नवरात्रीत आमच्या पुनस गावी लांजा तालुक्यात बारी झाली. आणि त्यावेळेला बुवांचा अनेक वर्ष जो प्रसिद्ध गाजलेला प्रश्न होता तो आमचे वस्ताद प्रभाकर धनावडे यांच्या माध्यमातून तो फुटला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुवाने तो मान्य केला. आता महत्त्वाची गोष्ट नंतर मला कळलं की संदीप बुवांचा प्रश्न फुटल्यानंतर म्हटलं आता काय भारीच था. पण नंतर कळलं की बुवाने प्रश्न मान्य केल्यामुळे आमच्यापेक्षा बुवांचं नाव जास्त झालं आणि आमच्या लांजाने त्याचा जास्त सन्मान केला, लांजा राजापूर. आणि त्याच्यानंतर आज बुवा आमच्या तावडीला भेटलेले आहेत किंवा आमच्या भेटीला आहेत. बुवाने सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे मी त्यांना आयले मी म्हणतो त्याप्रमाणे ते कधी खोटं बोलत नाही. आणि खरं आहे, तो माणूस कधी खोटं बोलत नाही. आज बापाच्या मागे आज जे उभं केलं त्या माणसाने 10वी शिकलेला माणूस आहे, स्वतःचा स्टुडिओ आहे. आता सध्या जरा काहीतरी घरच्या देवात नड्या म्हणून गाणी फेमस होत नाहीत, पण एक काळ होता बुवांची गाणी प्रचंड फेमस आहे. तर असे शाहीर ग्रंथवाचक आहेत, स्वतः गाणी लिहितात, सदालाल घराण्याचे शाहीर आहेत. मी या ठिकाणी आता नाव दिले लक्ष रे हां संतोष दर्डे, अरुण घाग या गावाचे मानकर आणि प्रतीक पवार यांना मी स्टेजवर बोलवतोय. आणि चंद्रकांत जड्यार माऊली इथं असतील जवळ तर कृपया यायचं आहे. बुवांचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाला आज मी हात घालत आहे. पहिला प्रश्न तो द्या. अरे बेंबीन पाणी सोडा पहिला पद्धत माहिती आहे, पहिला नारळ ठेवायचा. हां बुवांचा प्रश्न आहे, त्रिकाल ज्ञानी श्वेत द्वीपात फिरत असताना त्याला सरोवराच्या काठावर एक सुंदर कन्या दिसली. त्या कन्येच्या शरीरामध्ये त्या पुरुषास एक दिव्य पुरुष दिसला. पहिला पुरुष दिसला. त्या पुरुषाच्या हृदयात अजून दुसरा एक पुरुष दिसला, एकावर एक प्रिय. त्या दुसऱ्या पुरुषाच्या हृदयात तिसरा पुरुष दिसला, 3 in 1. अशा प्रकारे त्या कन्येच्या शरीरात असलेले 3 पुरुष त्यांना दिसले. गावकरून इकडे मानकर वेगळे. बुवांचा प्रश्न होता ए चिपडी चिपा हाताची कडे तोंडावर बोल. बुवाने सांगितलं तर प्रश्न, त्या 3 पुरुषांची नावं काय व तिघांचे स्वरूप काय व त्या कन्येचे नाव काय. बरोबर, 3 पुरुष आहेत, एकात तपेलात बघा अजून टोपा टाकतो, टोपात तांब्या टाकतो, तसा विषय आहे. पण ग्रंथाचा आहे, ग्रंथाला काय बोलायचं. बुवाने सांगितलं विषयाचे उत्तर ग्रंथ पुराव्याशीच असावे. 1 पुरावा असेल तरच विषयाला हात घालणे. 2 ह्या जरा तुम्ही सांगा, खोटं बोलू नये आणि पुढचं वाक्य जरा वाचा तुम्ही. अचूक उत्तर देऊ नये सांगितलं नाही, मग द्यायचं की नाही. पण समजू शकतो स्पेलिंग मिस्टेक आहे. बुवांना मी हसत नाही. बुवा म्हणून सांगतो राजू आता लाईटी वाढव, डोळं उघडून देत बुवांचं. तर प्रश्नाचं उत्तर पहिलं काय सांगितलं आहे, विषयाचे उत्तर ग्रंथ पुराव्यात असावे. आण पुरावा आणला. दुसरं काय, पुरावा असेल तर विषयाला हात घालावे. पुरावा आहे मग आता विषयाला हात घालतो, बघित राहा. आता महाराज कथा उपकथा 2 मिनिटं थांबा बरं. हां अरे मग लोकांनी कशाला पैसे दिले नाही. महाराज मी एक आश्चर्यजनक घटना पाहिली आहे, ऐकावी. काल मी श्वेतद्वीपास गेला होता. तिथे मला एक सरोवर दृश्यस पडले. त्या सरोवरात अनेक कमळ फुलली होती. त्याच्या तटावर एक विशाल नेत्राची कन्या उभी होती, म्हणजे मोठ्या डोळ्यांची. त्या कन्येस पाहून मी मोठ्या आश्चर्यात पडलो. तिची वाणी ही मधुर होती. मी तिला विचारले, भद्रे तू कोण आहेस, या स्थानी तू निवास कसा करतेस, इथं तुझं काय काम आहे. मी इतकं म्हणत होतो त्याच कन्येनं माझ्याकडे एकटक नेत्राने पाहिलं, पण ती गप्प राहिली. हे मला समजले नाही. तिला पाहताच माझं सारं ज्ञान कुठं गेलं याचंही ज्ञान मला पाहिलं नाही. असं करून सगळ्यात इतक्यात मला कुमारीच्या शरीरात एक दिव्य पुरुष दृष्टीस पडला. पहिला पुरुष भेटला. त्या पुरुषाच्या हृदयात दुसरा पुरुष दिसला. भेटला दुसरा. त्या दुसऱ्याच्या हृदयात तिसरा पुरुष मला दिसला. याचे नेत्र लाल असून, म्हणजे हे इथं पुरुष भेटला. आता उत्तर. अहो मी यांना काय असंच नाही सोडलं.
हा थांबा 2 मिनिटं हो. आता माझ्या तरी जे आलेले नाहीत ना अडवले आज तर म्हणतील का मी बारीश गेलेलो नाही. हा अरे सोन्यावर का दिवस माझा गांगोबा पावला मला. ह्याने जर नाही म्हणलं ना तर मी आहेच गोजडीत पण घेतो आणि हा. तर तो त्रिकालज्ञानी कोण होता ते सांगतो. तर बुवा तो त्रिकालज्ञानी म्हणजे नारद मुनी होता. त्यानंतर तुम्ही विचारताय की त्या 3 पुरुषांची नावे काय, तर त्यांची नावे ऐका. पहिल्या पुरुषाचे नाव होतं ऋग्वेद. ऋग्वेद ऋषी मधला ऋ अर्धा ग नंतर वेद ऋग्वेद. त्याचं स्वरूप कोणतं तर भगवान नारायणाचं ते स्वरूप होतं. तसेच तो अग्निमयी होता. त्यानंतर दुसरा पुरुष पाहिला त्याचं नाव काय तर दुसऱ्या पुरुषाचं नाव यजुर्वेद. हा आणि मग त्या यजुर्वेदाचे स्वरूप काय होतं तर यजुर्वेदाचे स्वरूप होते महाशक्तिशाली ब्रह्मदेवाचं होतं. त्यानंतर त्याच्या शरीरात जो तिसरा पुरुष पाहिला त्याचं नाव काय होतं तर तिसरा होता सामवेद. मग त्या सामदेवाचं स्वरूप कोणाचं होतं तर बुवा त्या सामदेवाचं नाव शंकराचं होतं. माझ्या बापाचं होतं, माझ्या मालकाचं होतं. आणि त्या सुंदर कन्येचं नाव काय होतं तर मोरे बुवा. त्या सुंदर कन्येचं नाव होतं वेदांची माता म्हणजे सावित्री होय. म्हणून बुवा पहिला ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि त्यांचे स्वरूप काय होतं. ऋग्वेदाचं स्वरूप भगवान नारायण, यजुर्वेदाचं महाशक्तिशाली ब्रह्मदेवाचं आणि सामवेदाचं स्वरूप म्हणजे भगवान शंकराचं. ह्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आलात. धन्यवाद. यांना गांगेश्वराची शपथ आहे. यांनी जर खोटं बोलत आहे गांगेश्वराची शपथ आहे. तुम्ही खोटं बोललात तुम्ही फक्त उत्तर तुमच्या ग्रंथापासून नसेल तरच सांगायचं. या पवित्र साधामध्ये तुम्ही सदाराल घराण्याचे शाहिरात खोटं बोलायचं नाही. सौ सुनीता शामू भावदाने यांच्या स्मरणार्थ सुरेश शामू भावदाने यांच्याकडून या आमच्या प्रश्नाच्या विवरणासाठी 200 रुपये आणले आहेत. तर शाहीर तुम्हाला प्रश्न आमचा माहिती आहे. तर नांगरी बळीराजाला शेतात जाताना तू कमरेला आकडे कोणती बांध म्हणजे तुझ्या कुठल्याच गोष्टीवर अरिष्ट येणार नाही, तुझ्या संपत्तीवर संकट येणार नाही, तुझ्या बैलांवर गुराढोरांवर कुठलं संकट येणार नाही. हे वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं आहे. आमच्या प्रश्नानुसार आमच्या ग्रंथानुसार उत्तर असेल तर आम्ही मान्य करू. आणि आता काहीच बोलत नाही, बारीश संपवतो तात्पुरी. नमन ऐका नमन आता नको नाही, आता वेळ झाली 5 मिनिट जास्त घेते. नमन करणार आपण. मी यांना विचारून नमन नाही करत, नमन तुम्हाला विचारून करतो. नमन करणार दुसऱ्या बारीत फक्त ऐका 2 मिनिटं बरोबर. माझा सोबती अनेक वर्ष माझ्यासोबत या कलगीतुरात आहे आणि गेल्या वर्षी साधा त्याचा सत्कार केला होता. त्याचं MIDC मध्ये सिलेक्शन झालंय आणि आता तो आजच्या वारीसाठी थांबलाय. तो नंतर आता उद्यापासून आणि त्याचं सिलेक्शन झालं रत्नागिरी MIDC. कुणाचं काय MIDC काम असेल रत्नागिरीत तुम्ही बिंदास सांगायचा, आपला भावच आहे. तर तो उद्यापासून तिकडे रुजू होतोय. ही शेवटची वारी तो बघतोय. माझी इच्छा आहे, आमची सगळ्यांची इच्छा आहे की योगेश लांबोरे ये, तुझा सत्कार साधातून करायचा आहे पुन्हा एकदा. योगेश लांबोरे ये. अरे होय होय गवळणीला बघतो आधी कर करा करा. ए उभं राहा सगळं. आम्हाला योगेश लांबोरे प्रचंड खस्ता संघर्ष करून MPSC पण तयारी केली आणि आता आमच्या MIDC मध्ये सिलेक्शन झालेलं आहे. रत्नागिरीत मिळालेलं आहे. आता गुरुढोरं सांभाळायची, बापसा आई वडिलांना सांभाळायचं. गाव पण भेटलाय. बुवा बोललं ना गावाला माणसं नाहीत, चाकरमणी आहेत. आम्ही चाकरमणी एक पाठवला गावाला, जा चल माझ्या घर. असं करून बारी संपवतोय. फक्त बुवा एकच सदालाल घराण्याचे शाहीर आहेत. सदालाल घराण्याची शपथ घेऊन सांगायचं आणि आडवलीचा धनी गांगेश्वराची शपथ घेऊन सांगायचं. उत्तर तुमच्या ग्रंथानुसार नसेल मान्य करा, मात्र तसंच सांगायचं. शपथ घेऊन सांगायची. सदालाल घराण्याची शपथ
आणि माझ्या गांगेश्वराची शपथ घेऊन सांगायचं उत्तर बरोबर की खोटं आणि आले आल्या सांगायचं. पुनस त्यांनी काय केलं, पहिली बारी माझी साल काढलं आणि न सांगितलं उत्तर बरोबर आहे. ते ॲम्बिस आहे ते. धन्यवाद. येतोच.